बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आणि महत्त्वाची बातमी आहे मुंबईकरांसाठी। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। आज रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे। पश्चिम रेल्वेवर ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान गर्डरचं काम आहे। पश्चिम रेल्वेवर आज रात्री 10 ते उद्या सकाळी 11 पर्यंत मेगा ब्लॉक असेल। मध्य रेल्वेवर सीएसएमटीवर फलाट विस्तारीकरणासाठी 10 तासांचा ब्लॉक असेल। ब्लॉक कालावधीत भायखळा ते सीएसएमटी वडाळा दरम्यान सेवा रद्द असेल। मध्य रेल्वेवर ब्लॉक कालावधीत 59 लोकल्स 3 एक्सप्रेस रद्द असतील। 47 लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सेवांवर या ब्लॉकचा परिणाम होईल। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, आजच्या मेगा ब्लॉकचा परिणाम नेमका कसा होईल आणि मुंबईकरांचा प्रवास त्यामुळे कसा परिणामित होईल? आज रात्री ज्या लोकांना प्रवास करायचा असेल, मग मध्य रेल्वे असेल किंवा पश्चिम रेल्वे असेल, या दोन्ही मार्गिकांवर रात्रकालीन मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेवर 13 तासांचा हा मेगा ब्लॉक असेल आणि मध्य रेल्वेवर 10 तासांचा मेगा ब्लॉक असेल। आता पश्चिम रेल्वेवर जे 5 नंबरचा जो ब्रिज आहे त्याच्या गर्डरचं काम केलं जाणार आहे आणि त्यासाठी हा मेगा ब्लॉक जो आहे तो घेण्यात येतोय आणि त्यामुळे मुंबई सेंट्रल पासून ते चर्चगेटपर्यंत सगळ्या ज्या फास्ट लोकल धावणार आहेत त्या सगळ्या स्लो ट्रॅकवर डायव्हर्ट करण्यात येणार आहेत। अनेक लोकल ज्या आहेत त्या अंधेरी आणि दादरच्या ठिकाणीच तिथे स्टॉप करण्यात येणार आहे, शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत आणि मुंबई सेंट्रल किंवा दादर किंवा अंधेरी या ठिकाणावरून अनेक लोकल सुटणार आहेत। मध्य रेल्वेचा विचार करायचा झाला तर केवळ भायखळापर्यंतच मध्य रेल्वे आज रात्री धावणार आहे। उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। 10 तासांचा हा मध्य रेल्वेचा ब्लॉक आहे आणि सीएसएमटीच्या इथे 12 नंबर आणि 13 नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्या विस्तारीकरणासाठीचा हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या प्लॅटफॉर्मचं विस्तारीकरण झालं की त्यानंतर त्या ठिकाणी 24 डब्यांच्या एक्सप्रेस गाड्या देखील थांबू शकणार आहेत। मात्र यामुळे 59 लोकल जे आहेत ते रद्द करण्यात आले, 3 एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि तब्बल 47 लोकलवर याचा परिणाम झालेला आहे। तर आज रात्री ज्यांना मध्य रेल्वेने प्रवास करायचा असेल, उद्या सकाळपर्यंत त्यांना केवळ भायखळापर्यंतच प्रवास करता येईल आणि हार्बर रेल्वेने ज्यांना प्रवास करायचा असेल सीएसएमटी पर्यंत त्यांना केवळ वडाळा रोडपर्यंतच प्रवास करता येणार आहे। इतर ज्यांना पुढचा प्रवास करायचा असेल तर त्यासाठी त्यांना बीएसटीच्या बसेसचा आधार घ्यावा लागेल किंवा प्रायव्हेट व्हेकलचा आधार घ्यावा लागणार आहे। अशा प्रकारे आज रात्री जर मुंबईकरांना घराबाहेर पडायचं असेल तर दोन्ही मुंबईच्या लाईफलाईनवर असा हा मेगा ब्लॉक असेल आणि त्यामुळे त्यांचा जो प्रवास आहे तो कुठे ना कुठे या प्रवासाला फटका बसण्याची शक्यता आहे। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।